नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र युवसेना। या ठिकाणी तुम्ही बघत असाल, या ठिकाणी आम्ही सर्व महिला पुरुष महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आम्ही जमा आहोत। त्याचबरोबर उबाटा गटाचे पण पेंढारे साहेब, गफार पेंढारे आमच्या बरोबर उभे आहेत, कालसेकर वगैरे आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। त्याचं कारण असं आहे की बघा तुम्ही, या वारंवार मीरा भाईंदर महानगरपालिका असो, या ठिकाणी पत्रेवर करून सुद्धा कुठलेही खड्डे विझवले जात नाही। मीरा भाईंदरमध्ये पाण्याची समस्या पण तीच, रस्त्याची समस्या तीच, ते नाल्याक सरकार जे आहे कुठल्याच कामाचं नाही। लक्षात घ्या, जे मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला की आता सर्वांनी आपल्या आपल्या प्रभागामध्ये खड्डे जेवढे आहेत ते आपण स्वतःच विझवायचे। त्यामुळे संतोष शिंगाडे असतील, मनोज गिरी असतील, आमच्या या ठिकाणी महिला सर्व वर्ग असतील, या ठिकाणी आम्ही सर्वांनी उपस्थित राहून स्वतःच खड्डे विझवायचं आम्ही घेतलेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघत यासाल, मोठे मोठे दावे करणारे भाजपचं समोरच कार्यालय, नवीन सिंग समाजसेवक यांचं कार्यालय, आणि कार्यालयाच्या समोर अशी परिस्थिती आहे, आणि मोठे मोठे दावे जुमले देण्याचं काम हे लोक जे करत आहेत, अक्षरशः विटंबना होत आहे। मीरा भाईंदरमधल्या नागरिकांची विटंबना होते। नागरिकांनी आता सतर्क राहायला पाहिजे। मोठे मोठे दावे, मोठे मोठे हे टाकणारे दावे करणारी लोक आज फेल गेलेली आहेत। त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। त्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी खड्डे विझवा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आता संतोष शिंगाडे साहेब आपलं मनोगत मांडतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी संतोष शिंगाडे, 145 विधानसभा अध्यक्ष। तुम्ही बघत असाल, आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून रस्त्यांचे खूप लोकांच्या आमच्याकडे तक्रारी येत आहेत। 2 दिवसापूर्वी आम्ही लोकांनी ब्रँड फॅक्टरीच्या इथे रात्री 1-1.5 वाजता राहून खड्डे विझून घेतले होते। आपल्या प्रभागांमध्ये 16 मध्ये तुम्ही बघाल, इथे खड्ड्याचं साम्राज्य आहे। अजून पुढे जाल तिथे खड्डे, म्हणजे प्रशासनाला कितीही तुम्ही बोला, त्यांना ऐकण्याची त्यांचं म्हणजे मनस्थितीत नाही आहे की फक्त लेटर पाठवा, त्याचं लेटर एक येतं की आम्ही लोक हे करतो, पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही। म्हणून आम्ही एक मोहीम चालवली आहे की जिथे खड्डा दिसेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम ते खड्डे विझवण्याचं काम करेल। कारण प्रशासन भिकारी झालंय, प्रशासनाकडे पैसे नाहीत। बाकी सगळ्या ठिकाणी त्यांना ऍडव्हर्टायझिंग करायला, इकडे करायला, सगळ्या गोष्टीला पैसा आहे, पण लोकांच्या मूलभूत ज्या सोयी आहेत ज्याच्यामुळे लोकांना प्रॉब्लेम होत आहे त्याच्या ठिकाणी प्रशासनाकडे पैसा नाहीये। तर आमची ही मोहीम आहे, प्रभाग क्रमांक 16 मध्ये जिथे पण खड्डे आहेत ते पूर्ण खड्डे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण टीम, आमचे शहराध्यक्ष संदीप राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ते खड्डे लवकरात लवकर भरून काढू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।